ड्रॉइंग एड्स मध्ये याच्यात 4 टाइप्स आहेत. 1 2 3 4. अलाइनमेंट लाईन्स, सेकंड इज लिस्निंग डायमेन्शन, थर्ड इज युनिट्स आणि फोर्थ आहे स्नॅप्स. ओके, हे क्लिअर आहे? हॅलो. हो. येस. तर मग अलाइनमेंट लाईन्स काय मी ते एक्सप्लेन करतो. पहिले जर बघूया की मी एखादा टूल घेतोय वॉल, आणि वॉल टूल घेतल्यानंतर मी तो ड्रॉ करतोय. ठीक आहे. तर मग इथे वॉल ड्रॉ करताना सेंटर मधून एक लाईन चालली आहे जी हिडन लाईन आहे. ठीक आहे. तर ती जी लाईन आहे तिला म्हटलं जातं अलाइनमेंट लाईन. ओके. आता मी इथून ही एस्केप केली कमांड आणि इथून बघा एक स्नॅप, इथे कुठे पण मी कर्सर जर मूव्ह केला तर इथे आणि इथे एक लाईन अपियर होते. बरोबर. हो सर. तर हो. ही जी लाईन आहे याला म्हटलं जातं अलाइनमेंट लाईन. जर अलाइनमेंट लाईन नसेल तर तुम्हाला नाही कळणार की हे कसं ड्रॉ करायचं. आता इथे आल्यावरती मी कर्सर आणला तर इथे स्टॉप होत आहेत आणि इथून क्लिक करून मला ती बरोबर परपेंडिक्युलर वॉल ड्रॉ करता येतं. ठीक आहे. हे क्लिअर झालं? हम्म. हो सर. याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे अलाइनमेंट लाईनच्या नंतर लिसनिंग डायमेन्शन. आता मी ऑब्जेक्ट क्लिक करून जेव्हा असा ड्रॉ करायला जातो तर बघा इथे एक अँगल आणि एक डायमेन्शन येते, दिसते? हो. Can you see this? So this dimension is called listening dimension. Okay. येस सर. So this is a listening dimension, and whenever we work in Revit, unit is convertible. Okay. So you can change that unit, and all the units will be converted into basic unit, that is 1 mm equal to 1 mm. ठीक आहे. युनिटसाठी तुम्हाला मॅनेज टॅबमध्ये जावं लागेल. मॅनेज टॅबमधून मॅनेज टॅब याच्यामध्ये तुम्हाला सेटिंग्स पॅनलमध्ये जावं लागेल. सेटिंग्स पॅनलमध्ये तुम्हाला एक हा ऑप्शन दिसतोय, दिसतोय. हो सर. तर हा प्रोजेक्ट युनिटचा डायलॉग बॉक्स आहे, जेणे तुमचा प्रोजेक्ट युनिटचा डायलॉग बॉक्स आहे. सिमिलरली तुम्ही जर यू एन टाईप केलं कीबोर्डवरती, की यू आहे ना फक्त, यू एन एंटर नाही, जस्ट यू एन. ऑटोकॅड मध्ये यू एन एंटर असतं, रेविट मध्ये यू एन असतं फक्त. क्लिअर आहे? तर मी यू एन वरती ओके. क्लिक केल्यानंतर इथे जाईल, इथे प्रोजेक्ट युनिट्स आहेत भरपूर रेविटचे. सो पहिले तर डिसिप्लिन असते की तुमची डिसिप्लिन काय आहे. आर्किटेक्चर हे कॉमन डिसिप्लिन मध्ये येईल. स्ट्रक्चरल जे डिझायनर्स आहेत ते स्ट्रक्चरल डिसिप्लिन मध्ये येतील. HVAC वाले, व्हेंटिलेशन वाले याच्यात येतील. इलेक्ट्रिकल, पायपिंग, एनर्जी अशी येतील. ठीक आहे. सो आर्किटेक्चरल, लँडस्केप आर्किटेक्चर हे सगळे जे हे कॉमन डिसिप्लिन मध्ये येते. त्याच्यानंतर पुढचा जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये युनिट्स दिलेले आहे या टायटलमध्ये, आणि इथे एक फॉर्मॅट दिलेला आहे. सर ऑटोकॅड मध्ये किती युनिट्स आहेत माहिती का तुम्हाला? हॅलो. नाही. नाही. म्हणजे टोटल आपण असं नाही दोनच माहिती. असतात ना. हा, ठीक आहे. मीटर आणि MM. नाही, हम्म. लेंथ आणि अँगल. अच्छा तसं. लेंथ हा, आणि तसं. ते जे तुम्ही सांगताय ते फॉर्मॅट आहे, आणि जे जे युनिट्स आहेत ते फक्त लेंथ आणि अँगल असतं. एक अजून एक युनिट असतो तो लाइटिंगचा असतो, पण तो एवढा युजफुल नाही त्याच्या, आणि तो एवढा इफिशियंट नाही आहे. प्रोजेक्ट युनिट्स अच्छा. मध्ये तुमचे जे युनिट्स आहेत त्याच्यामध्ये लेंथ युनिट आहे, एरिया युनिट आहे, व्हॉल्यूम, अँगल, स्लोप, करन्सी, मास, डेन्सिटी, टाइम आणि स्पीड. रेविट 2025 मध्ये अजून तुमचे 3 सेट ऑफ युनिट्स ऍड झालेले आहेत, ते तुम्ही चेक करून घ्या. ठीक आहे. तर हो. बेसिक जे युनिट रिक्वायर्ड आहेत ते त्याचे युनिट्स आहे, आणि
त्याच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला जे फॉर्मॅट हवा आहे त्या युनिटचा, तुम्ही तो क्लिक करायचा. आता बघा इथे लेंथ जो दिलेला आहे त्याचा युनिट आहे मध्ये, आणि त्याचा फॉर्मॅट आहे 1235, म्हणजे पुढे डेसिमल नाही आहे याच्यामध्ये, 0 डेसिमल पर्यंत आहे. व्हॉल्यूम जर बघणार तर 1234.57, म्हणजे 2 डेसिमल पर्यंतचं मीटर क्यूब आहे व्हॉल्यूम. क्लिअर आहे. सिमिलरली अँगल डिग्रीजमध्ये, स्लोप पण डिग्रीजमध्ये. करन्सी अनफॉर्च्युनेटली इंडियन करन्सी नाही आहे याच्यामध्ये, दुसरे करन्सीज आहेत. मास डेन्सिटी माहिती आहे तुम्हाला काय असतं? हम्म ऑब्जेक्टची डेन्सिटी तिथे वेट नुसार दिलेली आहे ना, डेन्सिटी. पण ती आपल्या जे मटेरियल वाईज वेगळी असेल. येस येस. डेन्सिटी किती किती ऑब्जेक्ट डेन्स आहे तर ते इट इज अ रेशो ऑफ मास पर युनिट व्हॉल्यूम. तर मग व्हॉल्यूमचा जो युनिट आहे तो येईल, आणि जो मास आहे तो टाइम सेकंड्समध्ये, आणि स्पीड किलोमीटर पर मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर एक बार एक चेक करूया की लेंथ युनिट काय. एक अजून मेन्शन करेल की इथे एक डिजिट सिम्बॉल किंवा डिजिट ग्रुपिंग यूज केली जाते. हे एक्झॅक्टली म्हणजे काय, हे फेस व्हॅल्यू आहे एका नंबरचा. भरपूर कंट्रीजमध्ये हे जे फेस व्हॅल्यूज आहे हे वेगवेगळे यूज केले जातात. आता पहिला मिलियन, बिलियन, ट्रिलियन हा आहे. इंडियामध्ये जो आपल्याला शिकवला गेलेला आहे तो हा आहे. युनिट 10, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख, करोड, 10 करोड. तर तसंच हे वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये वेगवेगळे फेस व्हॅल्यूचे सिस्टीम्स फॉलो केले जातात. तर तुम्हाला एक्झॅक्टली कोणती फेस व्हॅल्यू पाहिजे तुम्ही ती चूज करू शकता इथे. हे क्लिअर आहे. हो. ह्याच्यामध्ये लेंथ युनिटमध्ये हो. जाईल, आणि इथे जाऊन मी फॉरवर्डवरती क्लिक करेल, आणि ती एक फॉर्मॅट डायलॉग बॉक्स अपिअर होईल इथे. ठीक आहे. याच्यामध्ये तुमचा जो युनिट आहे तो मिलीमीटर आहे. तुम्हाला मिलीमीटरने यूज करायचं तुम्ही मीटर यूज करू शकता. जर तुम्हाला मीटर मीटर यूज नाही करायचं, डेसिमीटर, सेंटीमीटर, आणि मीटर्स आणि सेंटीमीटर हा युनिट पण यूज करू शकतात तुम्ही. आता याच्यावर एक डेसिमल फीट आहे आणि डेसिमल इंचेस पण आहे. सॉरी, डेसिमल फीट आहे, डेसिमल इंचेस आहे, आणि फ्रॅक्शनल इंचेस पण आहेत. तर डेसिमल इंचेस आणि फ्रॅक्शनल इंचेसचा तुम्हाला फरक माहिती आहे का? नाही. ओके. फ्रॅक्शनल इंचेस म्हणजे काय, 1 इंच किंवा 1 इंच पेक्षा म्हणजे फीटच्या फॉर्ममध्ये असतं. 1 फीट म्हणजे 12 इंच असतात. मग 3 इंच म्हणजे किती येईल, तर 3/12. ओके. आणि तेच हम्म. 3/12 जर डिवाइड करून एक व्हॅल्यू येईल, ती व्हॅल्यू डेसिमल मध्ये कन्वर्ट होईल. क्लिअर आहे. ओके. येस हो. सर, येस. हे आय थिंक 3 डिवाइड बाय, आता डिवाइड कुठे येते, डिवायडेड बाय 12 किती आलं, 0.25. तर हा डेसिमल व्हॅल्यू झाला. आणि 3/5 हा जो असणार आहे म्हणजे तो तुमचा फीट आणि फ्रॅक्शनल. फ्रॅक्शनल इंचेस. कधी पण आपण जे युनिट्स टाकतो आर्किटेक्चर किंवा इंटेरियर ड्रॉइंग्समध्ये, तर फीट आणि फ्रॅक्शनल म्हणजे इम्पेरियल युनिट्स ते यूज करतो. म्हणजे 1 फीट म्हणजे 1 डॅश वरती लिहितो आपण, 1 फीट आणि 7 इंचेस असं यूज करतो, बरोबर. तसंच हे जे आहे हे युनिट्स आहेत, हे इम्पेरियल युनिट्स आहे. जे डेसिमल मधले आहेत ना, तर त्याच्यामध्ये तुमचं मीटर अँड सेंटीमीटर हे युनिट यूज करतो. सेंटीमीटर. क्लिअर आहे. हम्म? हो. हो. तर इथे तुम्ही चेक केलं तर इथे मीटर सेंटीमीटर हे युनिट पण आहे. तर मला मीटर्स हवं आहे, तर याच्यामध्ये तो विचारेल राउंडिंग किती पाहिजे. राऊंड ऑफ व्हॅल्यू जे 1000 असेल तर तेव्हाच राऊंड होईल. सिमिलरली 100, 10, 0 डेसिमल म्हणजे फक्त 0 व्हॅल्यूपर्यंत येईल. भलेही तुम्ही जर 1.2, 1.786 अशी व्हॅल्यू दिली तुम्ही, 1.786, जर डेसिमल व्हॅल्यू राउंडिंग तुम्ही 0 जर पकडले तर हा 1च्या ऐवजी 2च होऊन जाईल डायरेक्टली, कारण की हा राउंडिंग करून टाकेल त्याला. जर तुम्हाला ही राउंडिंग मध्ये तुम्हाला 2 डेसिमल पर्यंत पाहिजे तर मग हे 1.78 एवढीच व्हॅल्यू येईल.
जर तुम्ही म्हटलं राउंडिंग व्हॅल्यू मला 3 डेसिमल पर्यंत पाहिजे तर 1.786 असं येईल. हे क्लिअर आहे? कळलं राउंडिंग म्हणजे काय? हो. म्हणजे जे हो. प्रेसिजन व्हॅल्यू कॅड मध्ये असते ती राउंडिंग इथे यूज केली जाते. समजा तुम्हाला अजून प्रेसिजन हवी आहे तर इथे कस्टम म्हणून ऑप्शन आणि तुम्ही मेन्शन करा तुम्हाला 0.00001 एवढं प्रेसिजन पाहिजे मला. क्लिअर आहे? हम्म? तर हो. मीटर्स मध्ये गेल्यानंतर एम वरती क्लिक केलं तर हा डायरेक्टली जो डायमेन्शन तुम्ही देणार तर त्याच्या पुढे तो सिम्बॉल मेन्शन करेल की दिस इज एम. ओके. समजा तुमच्याकडे अशी एक व्हॅल्यू जर असेल 0.1234 तर हे जे एक्स्ट्रा जे झिरोज आहेत ना हे कॅन्सल करायचं काम हा सप्रेस ट्रेलिंग करेल. ठीक आहे, म्हणून तो 0.123 असा ऑप्शन यूज करेल. यूज डिजिट ग्रुपिंग हा जर टूल यूज केला तर तुमचं हे बॅकग्राऊंड जे डेसिमल डिजिट ग्रुपिंग आहे ना ते यूज करेल तो. म्हणजे 1732142 असा असेल तर मी इथे जर ही व्हॅल्यू यूज केली आहे तर तो 3 मध्ये डिव्हिजन करेल नंबर्सचा फेस व्हॅल्यूच्या हिशोबाने. क्लिअर आहे? पण हे कन्फ्यूज करेल हो. तुम्हाला कारण की जर तुम्ही हे असे डेसिमल व्हॅल्यूज यूज करताय 0.3 तर कधी कधी हे कन्फ्युजन होतं कॉमा कॉमा पिरियडचा. क्लिअर? कळलं का? हॅलो. हो. हो सर. याला ओके म्हणेल. सिमिलरली तसा एरियाचं पण युनिट आहे. इथे तुम्ही मेन्शन करा तुम्हाला स्क्वेअर फीट, इंचेस, मीटर, स्क्वेअर मीटर्स, एकर्स, हेक्टर्स त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. ठीक आहे. हे हे एरियाचं युनिट आहे, हे व्हॉल्यूमचं युनिट आहे. व्हॉल्यूम क्युबिक मीटर्स, क्युबिक फीट, क्युबिक यार्ड, लिटर्स, गॅलन्स त्याच्यामध्ये तुम्हाला ते मिळेल. ओके. अँगल्स जे आहेत सॉरी अँगल्स जे आहेत ते तुम्हाला डेसिमल डिग्रीज किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग युनिट्स, डिग्री मिनिट सेकंड, रेडियन्स आणि ग्रॅडियन्स याच्यामध्ये मिळेल तुम्हाला. सिमिलर त्याचे युनिट्स जे आहेत ते त्या हिशोबाने येतील. जसे रॅड किंवा ग्रॅड. स्लोप जो आहे स्लोपमध्ये खूप व्हरायटीज आहेत. काही काही ऑफिसेसमध्ये पर्सेंटेजचा स्लोप यूज केला जातो. काही काही ऑफिसमध्ये रेशो 1:2 यूज केला जातो. काही काही ऑफिसमध्ये राईज ॲज टू रेशो असं यूज केलं जातं. ठीक आहे. तर 1:2 रेशो जो यूज केला जातो तो इथे इंडियामध्ये यूज केला जातो आणि बाहेर जो आहे तो पर्सेंटेजमध्ये स्लोप्स कॅल्क्युलेट केला जातो. क्लिअर आहे हे? बघा तुम्ही जर 1:2 हो. रेशो म्हटलं आणि युनिट सिम्बॉल जर नन म्हटलं तर तो रेशो फक्त एक नंबर येईल. 1:12 जर असेल तर फक्त 12 नंबर येईल. पण जर तुम्ही म्हटले की मला युनिट सिम्बॉल पण पाहिजे तर तेव्हाच तो 1:12 असा रेशो येईल. हे क्लिअर आहे? हो. सर हे रिपीट करा ना हे. ओके. बघा आता स्लोप्स जे देतो ना आपण 1:8 असा रेशो देतो किंवा 1:12 देतो. ठीक आहे. इथे हम्म. युनिट सिम्बॉल मध्ये जर तुमचं नन ऑप्शन असेल ना तर 1:2 रेशो भले तुम्ही यूज केला असेल स्लोप डेनोट करण्यासाठी तर तो 1:2 यूज नाही करणार. तो फक्त 8 व्हॅल्यू देईल त्या सिम्बॉल मध्ये आणि इथे 12 व्हॅल्यू देईल. ओके. जेव्हा हे युनिट सिम्बॉल ऑन असेल 1:2 तेव्हाच ते 1:8 येईल आणि 1:12 असं येईल. क्लिअर? ओके. मग हे हो. खूप कन्फ्युजन क्रिएट करतं म्हणून मोस्टली जे ऑफिसेसमध्ये पर्सेंटेज हे जे व्हॅल्यूज आहे हे यूज केले जातात. क्लिअर? येस. याला ओके म्हणेल. आणि मग सिमिलरली करन्सीमध्ये अनफॉर्च्युनेटली इथे रुपया नाही आहे. ठीक आहे. आणि मास डेन्सिटी जी आहे तुम्हाला 2 पाऊंड आणि किलोग्राम याच्यामध्येच तुम्हाला ते व्हॉल्यूम्स मिळतील. आणि टाइम सेकंड्स मध्ये यूज केला जातो मोस्टली आणि डिग्री मिनिट सेकंड त्यांच्या ह्याच्यामध्ये. स्पीड एवढे ऑप्शन्स. क्लिअर झालं हे युनिट्सचं? हे आता एवढं हो. इम्पॉर्टंट नाही आपल्याला पण आपल्याला टाइम आणि स्पीड याच्यात का लागेल त्यामध्ये कशासाठी use? व्हेकल अनालिसिस, मास फ्लो अनालिसिस त्याच्यासाठी लागतं. म्हणजे
ओके. फायर पाथवे जर असेल तर त्याच्यावरून किती हम्म, व्हेकल्सची इंटेन्सिटी एका तासामध्ये किती व्हेकल्स येऊन जाऊ शकतात. तर ती हम्म, स्पीड तिथे ते कॅल्क्युलेट केल्या जाते त्याच्यामुळे, आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला तो टाइम आणि त्याच्यामुळे तुम्हाला डिस्टन्स किती पाहिजे तो कॅल्क्युलेट करता येतो. ठीक आहे. आणि अच्छा. मास वेलॉसिटीज ऑफ पीपल काय की सपोज की तू रिव्हॉल्विंग डोअर दिलेला आहे एका एंट्रन्स वरती, तर तो जो रेट आहे ज्या रेटमध्ये लोक मध्ये घुसतील आणि बाहेर येतील, ठीक आहे, जर हम्म, तिथे साधा ओपनिंग दिला तर लोकांची जी ऍक्सेस आहे ती अनलिमिटेड म्हणजे कशी पण राहिली असती. पण ती हा जर बरोबर. कंट्रोल वे मध्ये ठेवायची तर किती लोक येतील आणि काय वेलॉसिटीने येतील आणि ते कसे जातील ते तिथे कॅल्क्युलेट होतं. हम्म. ठीक आहे. अच्छा. ठीक अ, आहे. तुम्ही कधी हे बघितलंय का की मास मे बी अनालिसिस? लिफ्ट वगैरे साठी पण काढतात का, यूज करत हो, असतील. लिफ्ट साठी पण हम्म, असते किंवा एलिव्हेटर साठी पण असते. जी हम्म. स्पीड असते ती व्हॅरी होते. ठीक आहे. ठीक. व्हेकल टर्निंग अनालिसिस हे एक रिपोर्ट बनते. त्याच्या बेसिसवरती तुमची गेटची पोझिशन आणि जो फायर टेंडर आहे ना तो डायव्हर्ट होतो. आता तुला चांदिवली आठवतोय प्रणाली? हा हा तर चांदिवलीचा जो फायर टेंडर बनवला होता ना आपण, तो नंतर चेंज झाला होता. हा. तो व्हेकल अनालिसिस स्टडी रिपोर्ट निघाली होती, त्याचं ॲनिमेशन आलेलं होतं. हम्म. तर त्याच्यामध्ये त्यांनी वेक्टर्स ओके. प्रोफाईल्स दिल्या होत्या की जेव्हा ट्रक किंवा तो जो फायर टेंडर ट्रक आहे तो टर्न घेतो ना, तर टर्न घेताना हा. मॅक्सिमम त्याची रीच किती असेल तर त्याचा पण एक रेडियस त्या पाथवेच्या मध्ये असतो. तर त्या हिशोबाने त्याचं एक अनालिसिस रिपोर्ट निघतं आणि तिथून मग तो प्रोफाईल चेंज झाला होता नंतर. ठीक आहे. ओके. असे ओके. ते हम्म. ट्रान्सपोर्टेशन डाटा असतो तो, तर तो डाटा ओके. इथे यूज केला जातो. ठीक आहे. ठीक आहे. क्लिअर आहे. ठीक आहे. हो. तिसरा टॉपिक झाला युनिटचा. आता स्नॅप. बघा मी जेव्हा वॉल यूज करतो ना इथे वॉल, तर इथे काहीच येत नाही, पण जेव्हा मी एका एंड पॉइंटला येतो तर एक एंड पॉइंट येतं. इथे आल्यावरती मिड एकच पॉइंट येतो. एकच मिनिट. मला मगाशी विचारायचं होतं राहिलं ते लिसनिंग डायमेन्शनच्या आधी ना, जेव्हा अलाइनमेंट लाईनचं सांगत होता ना, तर हम्म. तेव्हा तुम्ही कर्सर राईट अँगलला नाही फिरवला तर काहीच येत नव्हतं, पण लिसनिंग डायमेन्शन दाखवताना तुम्ही अँगलला ते कर्सर मूव्ह करवता तरी ते अँगल आणि हे मेन्स होतं. तुम्ही कोणतं कमांड दिली होती का तेव्हा? कमांड नाही, फक्त कर्सर मी मी हात फक्त माऊस आहे माझ्या हातामध्ये आणि फक्त माऊसने ते मूव्ह करतोय कर्सर. आपण आत्ता नाही होते ना. हे बघा आता दिसतंय. हा, हे आता होत हा. नाही का, कारण की आता मी कमांड ऍक्टिव्हेटेड पण मी कमांड एक्झिक्यूट नाही केली अजूनपर्यंत. आता बघ हे ओके. इथे क्लिक करतो टूलवरती तर कमांड ऍक्टिव्हेट झाली आहे. एक्झिक्यूट हा. तेव्हा होईल जेव्हा मी क्लिक करेल. तर क्लिक ओके. केल्यानंतर जेव्हा येतं अच्छा, ते, डिरेक्टली येते. हा. येस. आणि हे तेच. थोडं डार्क ठीक. ब्ल्यू कलर मध्ये येतं लिसनिंग डायमेन्शन. हम्म. हा. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. हा. हे याच्यात पण अजून एक गोष्ट सांगतो मी. अम, समज मी कर्सर असा याच्यावरती ठेवलेला आहे, हे हायलाईट होतंय, याला म्हटलं तर प्री सिलेक्शन. आणि मी हम्म. जेव्हा याला क्लिक करेल ना तर हा सिलेक्शन होतं. प्री सिलेक्शन मध्ये हम्म. फक्त बाउंड्रीज हायलाईट होता, पण जेव्हा मी क्लिक करून सिलेक्ट करतो तर तो पूर्ण पार्ट हायलाईट होतो. क्लिअर? ठीक आहे. हा. आता लास्ट टॉपिक स्नॅप्स. रेव्हिटमध्ये स्नॅप थोडे वेगळ्या प्रकारचे, जसं ऑटोकॅड मध्ये तुम्ही स्नॅप्स यूज करतात ना, आणि डायरेक्टली राईट क्लिक करून चूज करता स्नॅप आणि मग फक्त एंड पॉईंट भेटतो किंवा मिड पॉईंट भेटतो जो तुम्हाला हवा आहे, किंवा जो नको, जो पाहिजे तो टिक अनटिक करतात. तर रेव्हिटमध्ये पण थोडंफार तसंच आहे, पण तो एक्झिक्यूट वेगळ्या पद्धतीने होतो. मॅनेज टॅब सेटिंग्स पॅनल, त्याच्यात हे मॅग्नेटचं सिम्बॉल आहे जे स्नॅप आहे. याला क्लिक करेल, त्याला शॉर्टकट नाही आहे, पण त्याला शॉर्टकट तुम्ही असाइन करू शकता. ठीक आहे. आता इथे ऑलरेडी स्नॅप ऑन आहे. जर तुम्हाला ते ऑफ करायचं असेल तर ह्या टूलने तुम्ही ते ऑफ करू शकता. इथे त्याचं शॉर्टकट आहे SO. ओके.
एक लेंथ डायमेन्शन स्नॅप इन्क्रीमेंट आहे जो 1 मीटर, 0.1 मीटर, 0.02 मीटर, 0.05 मीटर, हा एक लेंथचा इन्क्रीमेंट आहे. आणि हा अँगलचा इन्क्रीमेंट आहे. आता हे काय एक्झॅक्टली ते मेन्शन करतोय. मी परत वॉल टूल घेईल आणि त्याच्यामध्ये बघा, मी लिस्निंग डायमेन्शनच्या मध्ये त्याने जातोय. तर बघ, मी जेव्हा लेंथ वाढवते तर 11.1, 11.2, 11.3 असा वाढतो, बरोबर. मी अजून झूम आउट केलं तर मग ते डायरेक्ट चेंज होते की एक एक मीटरने चेंज होते. 34, 35, 36. अजून मी जर बाहेर आलो तर ते डायरेक्टली बाहेरचे व्हॅल्यूज अजून हे वाढतात. तर हे जे इन्क्रीमेंट आहेत ना, ते एका झोमच्या पोर्शनवरती ते कमी आणि जास्ती होतात. तर हे जे आहे याला म्हटलं जातं लेंथ स्नॅप इन्क्रीमेंट. ओके, ओके. कळलं. आणि इथे बघ, अँगल जो चेंज होऊन दिसतोय 1-1 डिग्रीचा फरक. आणि अजून खूप जर दूर गेलो तर डायरेक्टली 5-5 डिग्रीचा फरक. आणि अजून जर खूप गेलो दूर, 5 डिग्री, जेवढी मोठी स्केल वाढेल ना तेवढा तो स्नॅप होतो 25 डिग्री. आणि अजून जर थोडं मध्ये गेला, अजून खूप असं झूम करून, तर हे दिसतंय अँगल्स मध्ये फरक. तर हा जो इन्क्रीमेंट आहे अँगलचा, याला अँग्युलर स्नॅप इन्क्रीमेंट म्हटलं जातं. कळलं? हो. कळलं का? हॅलो. हो, हो कळालं. सर. तर हे इन्क्रीमेंट तुम्ही चेंज पण करू शकता. समजा तुम्हाला 5 डिग्रीच्या वरती अँगल घ्यायचाच नाही कोणत्या प्रोजेक्टमध्ये, तर तुम्ही इथे 1 डिग्री काढू शकतात. ठीक आहे, क्लिअर आहे. आता हे जे व्हॅल्यूज आहे हे हो. मला समज पाहिजे 1 मीटर, 10 मीटर, 100 मीटर एवढंच पाहिजे. आणि एंटर हिट केलं. अरे यार, 100 मीटर आणि 10 मीटर आणि एंटर केलं. हो, हे असं 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 होईल. ठीक आहे. आता बघा, हे असं सेट झालंय इन्क्रीमेंट्स. सिमिलरली अँगलचं तुम्ही मेन्शन केलं की 1 नंतर मग -2, 3 एवढ्या डिग्रीचं असं इन्क्रीमेंट पाहिजे, तर हे पण होऊ शकतं. कळलंय? स्नॅप इन्क्रीमेंट्स. हो. हो. याला अंडू करतो, मला ते थोडस गेलं ते. हम्म. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट स्नॅप्स आहेत. हे जे टूल आहे ऑब्जेक्ट स्नॅप, ते यूज करायचे का नाही करायचे त्याचं तुम्ही अनटिक ठीक करू शकतात. ठीक आहे, जर फक्त तुम्हाला एंड पॉईंटच पाहिजे तुम्ही एंड पॉईंट देऊ शकता. जर तुम्हाला पॉईंटच पाहिजे किंवा मिड पॉईंटच पाहिजे तुम्ही ते चूज करू शकता. दुसरं म्हणजे जर तुम्हाला ते सगळे ऑन असतानाच किंवा सगळे ऑफ असताना फक्त पर्टिक्युलर यूज करायचं आहे, तर त्याचे शॉर्टकट्स इथे आहे. एंड पॉईंटसाठी S फॉर स्नॅप, E फॉर एंड पॉईंट, मिड पॉईंटसाठी S फॉर स्नॅप, M फॉर मिड पॉईंट. तसंच हे बाकीचे पुढचे असतील तुमचे. क्लिअर आहे? हो. स्नॅप टू रिमोट ऑब्जेक्ट्स हे काय आहे की एखादा ऑब्जेक्ट जो बीम कोलॅबरेट प्रो वरती यूज केला जातो ना, एक सॉफ्टवेअर आहे वेगळा, तर तिथे हे रिमोट ऑब्जेक्ट म्हणजे तिथून तुम्ही ते घेऊ शकतात, त्याला टच करू शकतात किंवा त्याला स्नॅप करू शकतात. दुसरं म्हणजे एक स्नॅप टू पॉइंट क्लाउड. तुम्हाला पॉइंट क्लाउड माहिती आहे का? पॉइंट क्लाउड डाटा. नाही. हा, मला नाही. ओके. हर्षाली, तुला नाही. माहिती आहे पॉइंट क्लाउड डाटा? हो सर. बेसिकली पॉइंट क्लाउड काय असतो, एक लिडार डाटा असतो जो स्कॅन सर्फेसेस असतात. एक लेझर यूज करून एक पर्टिक्युलर एरिया स्कॅन केला जातो आणि तो भरपूर पॉइंट पॉइंट पॉइंटच्या ग्रिडमध्ये असतो. आणि तो डाटा जेव्हा ते पी पॉइंट क्लाउडचा डाटा असतो त्याचा फॉर्मॅट वेगळा असतो. आणि तो जेव्हा तुम्ही याच्यात आणता तर दिसताना ते असं वाटतं 3D ऑब्जेक्ट आहे, पण तो ॲक्च्युअलमध्ये एक सेट ऑफ पॉईंट्स असतो. तर त्या पॉईंट्सला स्नॅप करण्यासाठी जो जो स्नॅप आहे तर तो हा पॉइंट क्लाउड स्नॅप आहे. ठीक आहे. ओके.
पॉइंट क्लाउड तुम्ही कधी मला नाही समजलं. सांगतो मी. हा डाटा दिसतोय तुला? हो. तर हा नाही पॉइंट, काहीतरी. येस, व्हिडिओज मध्ये जाऊया आपण, असेल एक पॉइंट. ही व्हिडिओ बघूया. तुम्हाला आवाज येतोय का तर बॅकग्राऊंड? तर स्क्रीन चेंज नाही होते. थँक्स. दिसते हे? हो. तुम्हाला व्हिडिओचा आवाज येतोय का इथून? मला सांगा. येतोय? येतोय? नाही. ठीक आहे. this video, we are talking about what a point cloud is, how you can create one, and how they are being used in different. आता येतोय. First, what is a point cloud? A point cloud is essentially the simplest form of a 3D model. It is a collection of individual points plotted in 3D space. Each point contains several measurements, including its coordinates along the x, y, and z axes, and sometimes additional data, such as color value, which is stored in RGB format, and luminance value, which determines how bright the point is. Point clouds are created by performing a scan of an object or structure. Scans are completed by either using a laser scanner or through a process called photogrammetry. Laser scanners work by sending out pulses of light to the surfaces of an object and measuring how long it takes each pulse to reflect back and hit the scanner. These measurements are used to determine the exact position of points on the object, and these points then create the point cloud. Photogrammetry, on the other hand, is the process of creating measurements from pictures. It uses photos of an object taken at different locations to triangulate points on the object and plot these points in 3D space. You can use virtually any camera for this process, and again, the end result is a point cloud. So now that you know what a point cloud is, how are they being used? Well, the primary purpose of a point cloud is to create a 3D model. The point cloud itself can be experienced as a 3D model, especially if the points have color and luminance values, but often the point data is first converted into a polygon mesh. This is because most 3D modeling software programs work with polygons. The accurate 3D models formed by point clouds are used in a variety of ways across different industries. In the architecture industry, 3D models created by laser scans help produce as-built drawings and models, which capture the current conditions and layout of buildings. The accuracy of the 3D models means they can be used for measuring distance, area, and volume, which is beneficial for construction and restoration projects. Point clouds and 3D models are also popular in manufacturing. Parts and components can be scanned and turned into 3D models, which can then be brought into CAD programs for refining and manipulating the design of the object. Point clouds are a popular format for 3D models because of the Point Cloud Library. The Point Cloud Library is an open source framework which includes algorithms and tools for manipulating and refining point cloud data. Point clouds are a relatively universal format for capturing and storing 3D models and have a variety of use cases across different industries. If you'd like to learn more about point clouds, visit our blog post linked in the video description. Also sign up for our newsletter to get drone tips and guides sent directly to your inbox. Please like. ऐकू आले ना व्हिडिओ तुम्हाला? येस सर. हो आला. कळलं पॉइंट क्लाउड काय डाटा असतो? हो. तर हा जो डाटा आहे ना, हा स्कॅन लेझर डाटा असतो, ज्याला लिडार टेक्निक यूज करून बनवला जातो. तर माझा करंटली एक प्रोजेक्ट आहे माउंटेन स्टेज, जो नियॉमचा आहे. तर त्यांनी अख्खा जो नियॉम ट्रोजन जो माउंटन आहे तो स्कॅन केलेला आहे, आणि तो डाटा आम्ही यूज करतो. खूप हेवी असते ती फाईल, खूप म्हणजे खूप. त्याला 128 GB पण कमी पडते रॅम, आणि तेव्हा जाऊन एक छोटासा पार्सल बनतो त्याच्यामध्ये. तर ते स्नॅप करून तिथे वॉल्स किंवा ऑब्जेक्ट बनवायचं काम हा टूल करतो तिथे. ठीक आहे, क्लिअर? हो येस सर. ओके. त्याच्यानंतर हे ओव्हरराईड्स आहेत की ऑब्जेक्ट स्नॅप यूज करण्यासाठी. जर हे यूज करायचं असेल स्नॅप, म्हणजे तुम्ही हे पर्टिक्युलर एंड पॉईंट SC यूज केलं आणि ते क्लोज करायचं असेल परत, तर ते क्लोज करण्यासाठी SZ शॉर्टकट आहे. हे जे ओव्हरराईड आहेत हे यूज केलेले, हे
ऑफ करायचे असतील तर SS यूज करायचं. सायकल थ्रो स्नॅप्स हे टॅब आणि फोर्स हॉरिझॉन्टल व्हर्टिकल शिफ्ट. आता हे काय मी ते मेन्शन करतो तुम्हाला. ठीक आहे. वॉल आहे. ठीक आहे. मी अजून एक वॉल ड्रॉ करेल अशी. ठीक आहे. मी इथे ठेवतो कर्सर मध्ये. आता मला ही हॉरिझॉन्टल वॉल आणि व्हर्टिकल वॉल सिलेक्ट करायची आहे. ठीक आहे. तर मी टॅबला क्लिक करेल. टॅब दिसतंय. 1 टॅब, सेकंड क्लिक, थर्ड, फोर्थ, फिफ्थ दिसतंय. तर हे जे सायकलिंग आहे याला टॉगलिंग थ्रू टॅब असं म्हटलं जातं. आता हे केव्हा यूज होतं, जेव्हा ऑब्जेक्टच्या वरती ऑब्जेक्ट असेल आणि तुम्हाला एक्झॅक्टली तो ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा असेल तर तेव्हा हा टॅब यूज केला जातो. क्लिअर? कळलं? ओके. आणि दुसरं आहे की मी जर वॉल ड्रॉ करायचं म्हटलं तर बघ ही वॉल जाताना अशी कुठेही मूव्ह होते, फ्रीली मूव्ह होते. बरोबर? तर ही एक तर हॉरिझॉन्टल व्हायला पाहिजे, एक तर व्हर्टिकल व्हायला पाहिजे. मला जास्ती मेहनत नाही करायला पाहिजे. तर शिफ्ट दाबून जर ठेवलं ना तर ती हॉरिझॉन्टल होते किंवा व्हर्टिकल होते. शिफ्ट प्रेस करून ठेवावं लागतं. ठीक आहे. ओके. कळलं? म्हणजे हो. ऑर्थो मोड आहे पण तो टेम्पररी असतो. शिफ्ट सोडला तर चालला जातो. क्लिअर आहे हे? हम्म? येस. येस सर. हम्म. आणि समजा तुम्हाला एखादी वॉल बनवायची आहे आणि मला फक्त एंड पॉइंट स्नॅप करायचे आहे. तर मी फक्त आता इथे मिड पॉइंट वरती येऊन इथे मी फक्त क्लिक करेल SE. तर बघ सगळे एंड पॉइंट स्नॅप होत आहेत. हा एंड पॉइंट, 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 हा एंड पॉइंट. दिसलं? आता इथे एंड पॉइंट नाहीये म्हणून इथे स्नॅप नाही होते, फक्त एंडलाच एंड पॉइंट वरती येईल. आता मला हा एंड इंटरसेक्शन पाहिजे तर SI आला. आता जर मला याचा मिड पॉइंट पाहिजे तर SM आला. मिड पॉइंट, मिड पॉइंट. क्लिअर आहे? येस. येस. वॉल मध्ये आता ही वॉल अख्खी वॉल आहे इथून ते इथपर्यंत म्हणून SM जो टूल आहे याचा CS मध्ये SM जो आहे तो इथे येईल. पण एक केस सांगतो तुम्हाला काय की हीच वॉल जर माझी इथून अशी अशी ड्रॉ केली नंतर अजून एक वॉल मी इथून अशी पुढे ड्रॉ करतो तर हे 2 वॉल होतील. ठीक आहे. आणि SM जर म्हटला मी SM जर म्हटलं तर इथे याचा मिड पॉईंट वेगळा आहे आणि याचा मिड पॉईंट वेगळा आहे. हे क्लिअर झालं? येस. येस. हा डिफरन्स आहे बरोबर खूप मोठा. इथे स्टॉप होऊया आपण. हे पहिला दिवस म्हणजे दुसरा दिवस आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुमचं काम पुढे खूप सोपं होईल. ठीक आहे. हो. एक बोनस वरती सांगून देतो की तुम्हाला जर वॉल ड्रॉ करायची असेल तर हे 4 चिमण्या असतात इथे. लेवल 1 वरती इथे जायचं. इथे वॉल घ्यायचं आणि त्या वॉलची हाईट तुम्हाला किती पाहिजे ती इथे मेन्शन करायची ऑप्शन बार मध्ये. ती टाकायची 4 मीटर किंवा तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी टाकायची व्हॅल्यू. आता इथे 4000 आहे. हा MM आहे का मीटर हे कळत नाही मला. बरोबर?